HN मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी HN मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। गणेश भक्तांचं स्वागत। आपण आता विचिंबे गावामध्ये आहोत। विचिंबे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने एक गाव एक गणपतीची प्रथा आहे। ही प्रथा कधीपासून प्रथा चालू झाली आहे साहेब? साधारणतः 1959 म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विचिंबे याची स्थापना झालेली आहे आणि आज आयात म्हणजे 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आजपर्यंत ही आमची प्रथा अशीच चालू आहे। सार्वजनिक आमचा जो गणपती आहे तो आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो। याला कुठेही मधल्या काळामध्ये खंड पडलेला नाही किंवा विघ्न उत्पन्न झाले त्या विघ्न अर्थाच्या रूपाने त्याच्यामुळे ही परंपरा आमची आयतपर्यंत चालू आहे आणि आज 67 वर्ष आम्ही आज सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो। सरपंच साहेब, ही प्रथा जी चालू आहे आणि इथे आपल्या विचिंबे गावामध्ये जाती भेद न करता सर्व मंडळी एकत्र येतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे, तर आपण या उत्सवाबद्दल काय सांगतो? हा उत्सव म्हणजे आपल्या विचिंब्याची खूप जुनी परंपरा आहे। पाटील साहेबांनी आता सांगितलं की आपली 1959 साली स्थापना झालेली आहे आणि आज 67 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। तर आपल्याला ग्रामस्थांना आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय की आज ही तरुण सुद्धा पिढी एक गाव एक गणपतीमध्ये पुढाकार घेतात, भाग घेतात आणि हा जो कार्यक्रम आहे हा पिढ्यानपिढ्या पुढे चालेल। 67 म्हणजे आता येत्या 7-8 वर्षात आपल्याला 75 वर्ष म्हणजे 500 वर्ष पूर्ण होणार। त्यावेळेला आपण चांगले अजून कार्यक्रम राबवून 75 वर्षाचा सोहळा आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम सर्वांच्या वतीने राबवणार आहोत। या 10 दिवसामध्ये कोणते कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे? याच्यामध्ये आपण भजन रोज संध्याकाळी 7 ते 9 असे भजन आपले रोज असतात 10 दिवस। त्याच्यानंतर आपल्या इथे कीर्तनाचा सोहळा आहे, त्याच्यानंतर महिला नाच असतो, त्याच्यानंतर बाल्या डान्स असतो। असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपले जे वैभव घरत आहेत त्यांचा सुद्धा इथं पोवाडा होतो। असे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम इथं 10 दिवस राबवले जातात आणि आपला एक दिवस परंपरेप्रमाणे पूजा असते सत्यनारायणची। ती पूजा सुद्धा इथे आपल्या इथं होते आणि त्या पूजेच्या मध्ये सर्व ग्रामस्थ जे आहेत त्यांचा जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम पूजेच्या दिवशी इथे होत असतो। विचिंब्याचे माजी सरपंच रवींद्र भोईर सुद्धा इथे आपले आहेत। भोईर साहेब, आपण आता एवढे वर्ष 67 वर्ष झालेले आहेत आपल्या या एक गाव एक गणपती गणपतो आणि आज या गणेशाच्या इथे आगमन झालेलं आहे आणि चांगल्या ढोल ताशाच्या गजरात आपण इथे वाजत गाजत आणलेले आहे, तर याच्या मागचं कारण काय आहे? त्याच्यामागे खूप वर्षापासून म्हणजे 1959 पासून आजपर्यंत हा कार्यक्रम सर्व गावांनी एकत्र येऊन व्यवस्थितपणे पार पडलेला आहे। प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारे भजन कीर्तन त्या प्रकारे कौटुंबिक असे कार्यक्रम इथे होतात। सर्व गाव इथे एकत्र येऊन सर्वांनी इथे एकत्र येऊन चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचा इथे व्यवस्थित साजरा केला जातो आणि 10 दिवस व्यवस्थितपणे पार पडून लोक एकत्र येतात। या गावाचं मेन उद्दिष्ट आहे। महिलांसाठी खास कार्यक्रम काय ठेवण्यात आला? महिलांसाठी खास डान्स म्हणजे रोज महिला गावातील महिला रोज येऊन इथे आपला रात्री 10 नंतर कार्यक्रम सादर करणार आहेत। तसंच शेवटच्या म्हणजे शुक्रवारी इथे मोठा असा कार्यक्रम मोठीजुईतला असा डान्स महिला डान्स ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा गावातल्या महिला एकत्र येऊन चांगल्या प्रकारे एकजुटीने इथे नाच सादर करणार आहेत। ग्रामस्थ मंडळ विचिंब्याचे सरचिटणीस हनुमान भोईर आपल्या सोबत आहे। परंपरा आहे एक गाव एक गणपती, तर गणपतीच नव्हे तर आपले अनेक कार्यक्रम म्हणजे होली असो, यात्रा असो, या अनेक कार्यक्रम आपला एक गाव एक गणपती गाव असं परंपरांनी चाललेले कार्यक्रम आहेत। तर ही परंपरा कशी सुरुवात झाली आणि किती वर्ष आहे? आता हनुमान भोईर बोलतोय। ही परंपरा माननीय कैलासवासी कातोरजानू भोईर सरपंच, माननीय कृष्णा पांडुरंग भोईर उपसरपंच, गावचे सदस्य धोंडूबालू म्हात्रे, चाऊ गोमा सुट्टे, सीताराम गंबा म्हात्रे, बाळ्या झिपऱ्या म्हात्रे, इतर कार्यकर्ते हे स्वतः स्थापन ह्या लोकांनी केली। हे कशासाठी केली की पहिल्या लोकांची बिकट परिस्थिती होती
आणि बिकट परिस्थितीमध्ये लोक व्याजी पैसे भात घेऊन गणपती साजरा करत होते. ते ग्रामस्थ एकस्त असल्यामुळे हा निर्णय घेतला की आपण एक गाव एक गणपती करू. 1959ला तेही हा गणपती स्थापन केला. याला 67 वर्ष पूर्ण झाली. एचएन मराठी न्यूज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एचएन मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.